जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यामध्ये आज आपण आहोत। या ठिकाणी जळगाव एरंडोल शहरातील अंजनी नदीमध्ये आज गेल्या 24 तासांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। त्यामुळे अंजनी नदीच्या उगम स्थानापासून आतापर्यंत या ठिकाणी एरंडोल शहरात हे नदीमध्ये पूर आलेला आहे। आपण मागच्या बाजूला पाहू शकतो की या ठिकाणी नदीमध्ये पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी या अंजनी नदीला जोरदार पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पावसाची आवक वाढलेली आहे। त्यामुळे या भागातील रस्त्यामध्ये पाणी देखील शिरलेलं आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची पूर सदृश्य पाऊस आल्यामुळे आपण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या ठिकाणी अनेक नागरिकांची तसेच तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचे पाहायला मिळत आहे। आपल्या या ठिकाणी या भागातील जे नगरसेवक आहेत ते नगरसेवक आपल्या सोबत आहेत। त्यांनी या संदर्भात माहिती इच्छुक केलेले। काय सांगाल तुम्ही या परिसरात नगरसेवक तुमची काय या ठिकाणी भावना है? त्या संदर्भात एरंडोल अंजनी धरण को बहुत पानी आयला है। प्रशासन ने बहुत अच्छा काम किया, इंतजाम किया है। हमारे एरंडोल के मुख्य अधिकारी जनाब बाबुल साहब, इन्होंने रात से सब पूरे पब्लिक से कांटेक्ट में है, उनकी पूरी टीम है। हमारे नगर अध्यक्ष ठाकुर साहब, हमारे आमदार साहब, हमारे मनोज पहलवान साहब, इन्होंने सब ने पब्लिक से कांटेक्ट करे हैं कि भाई नदी के जो भी जितना भी किनारे पे जितने भी लोग हैं सब सावधान रहे, अलर्ट रहे, और उनकी टीम बहुत अच्छा काम कर रही है। ये जो बारिश हुई है अभी फिलहाल तो जो अंजनी नदी को जो बाढ़ आई है इसके मुताबिक जो परिसर की जो शेतकरी है उनको क्या लाभ मिलने वाला है, क्या नुकसान होने वाला है? अभी तो नुकसान और लाभ अपन बोल नहीं सकते, पर पानी बढ़ने की आशंका बहुत है। और रात से हमारा जो धरण के जितने भी अधिकारी है उनसे भी हमारी बात चालू है, और ये सब टोटल लोग जो भी है सब अपने नदी किनारे के लोग सब यहाँ पर जमे हुए हैं, और अभी बोल नहीं सकते अभी नुकसान है क्या है। अशा प्रकारे या ठिकाणी या नदीला मोठ्या प्रमाणावर पाऊस आल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली आहे। त्यामुळे आता या ठिकाणी घरामध्ये पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे। आपल्या समोर हे जे दुकानं आहेत या दुकानामध्ये आता मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे दुकानामध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे। दरम्यान या एरंडोल नगर परिषदेच्या प्रशासनाने या संदर्भात दुकाने बंद ठेवून नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे असे आवाहन या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो की जवळपास दुकानांसमोर गुडघ्यापर्यंत हे पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। त्यामुळे नागरिकांनी या संदर्भात कुठेही दुकाने बंद करून सुरक्षित स्थळी जावे असे आवाहन एरंडोल नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे। जितेंद्र कोतवाल, LS मराठी, जळगाव।